मंगलमूर्ती सिद्धार्थम भुजपुरासुरे सर्वविघ्नहरतस्मै श्रीगणाधिपति ओम भवानी श्रीतं नमामि मंगलमालं कृताजकाय कपालमालाशिशेखराय विघ्नतांगनवन्देन चोरनडोलानि पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंद पूजन भावे उवाळिन मलिन वा त्वमेव माता पिता त्वमेव बन्धु सखा त्वमेव विद्या तृणं त्वमेव सर्वं मम देवदेव कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मका वा प्रकृति स्वभावा करोमि यज्ञं सकलपरस्मै नारायणाय इति समर्पयामि अच्युतं केशवं राम नारायणं कृष्णदासं समर्पयामि परिभर पंचामृतवहव पयाः चन्दनं नो पूर्वैर्गुवेदाय नमः ऋग्वेदं पूजयामि दक्षिणेर्वेदाय नमः यजुर्वेदं पूजयामि नरवे वरवे प्रेम कृपा देवाची सर्वांगे सुंदरा उटिशेंदुराची कंठे धडके माळ गळा शुभ विमाळ मुक्ता फळाची जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे माळ स्मरणे मात्रे माळ कामना कृते जय देव दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गणरायाचं आगमन झालेलं आहे। प्रामुख्याने हा उत्साह महाराष्ट्रात साजरा केला जातो, परंतु महाराष्ट्रात आणि देशाबाहेर सुद्धा आताच्या परिस्थितीमध्ये गणरायाचं आगमन होतं आणि मोठ्या भक्तिभावानं कुठं 1.5 दिवस, कुठं 3 दिवस आणि कुठं 10 दिवस अशा प्रकारचा उत्सव साजरा केला जातो। मला असं वाटतं की हे वर्ष अत्यंत चांगलं घेऊन गणरायाचं आगमन यावर्षी झालेलं आहे आणि पुढे सुद्धा एक सुख समाधान या जनतेला मिळेल अशी मी गणरायाकडून अपेक्षा करतो। आणि आज गणरायाचं जे आगमन झालं त्यानिमित्त मी सर्व जनतेला शुभेच्छा देतो। अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये आज गणरायाचं आगमन झालेलं आहे। महाराष्ट्रासह देशभरामध्ये गणरायाचं आगमन होत असताना यावर्षी खऱ्या अर्थानं काही ठिकाणी पर्जन्यमान चांगलं आहे, मोजक्या ठिकाणी अतिवृष्टी जरी झाली असली तरी निश्चितपणे गणरायाचं आगमन आपण सर्वच जण अतिशय उत्साहामध्ये करत असतो। आणि त्याचप्रमाणे आता पुढचे 10 दिवस अतिशय आनंदाच्या वातावरणात आपण गणरायाचं या ठिकाणी स्वागत करून विविध कार्यक्रम उत्सव त्या ठिकाणी साजरी करत आहोत। मी महाराष्ट्रातील सर्व बंधू भगिनींचं या ठिकाणी त्यांना गणरायाच्या आगमनानिमित्त मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो आणि निश्चितपणे गणरायाला प्रार्थना करतो या राज्यातील जनतेचं आयुष्य सुख समृद्धी आणि भरभराटीमय जावो, पुढील वर्ष हे आनंदाचं असू दे अशी निश्चितपणे प्रार्थना करतो।